तर ना शिवचा बड्डे आहे आणि बड्डे सेलिब्रेट करायचा आहे. आम्ही जास्त काही कोणाला बोलवलं नाही, घरच्या घरीच करणार आहे. बेबीला मी आत्ताच झोपी लावले घरात. तर ना शिवचा बड्डे होता आणि शिवच्या बड्डे निमित्त आम्ही ना बिर्याणी करणार होतो. तर जास्त काही कोणाला बोलवलं नव्हतं, घरच्या घरीच करणार होतो. नेक्स्ट बड्डे त्याचा आहे ना मी छान मोठा करणार आहे. तर ह्यावेळेस ना म्हणजे बाळामुळं पण काही ॲडजस्ट होत नाही, बाहेर पण जाणं होत नाही आणि डेकोरेशन वगैरे घरी पण मग जास्त लोकांना बोलवलं की मॅनेज करायला खूप हे जातं. त्याच्यामुळं ना कोणालाच बोलवलं नव्हतं. आमचं घरच्या घरीच आम्ही बड्डे करणार होतो आणि म्हणून इकडेच चालली होती माझी तयारी. बिर्याणी बनवायची होती. काय मदत करू लागून बोला ना आता. तर ना 2 किलो चिकन आणलेलं होतं आणि त्यातलं काही चिकनचं आहे ना मला सुक्कं बनवायचं होतं, सुक्कं चिकन, आणि काहीचं बिर्याणी बनवायची होती. पण इकडे ना सुरुवातीलाच मी ज्यामध्ये सुक्कं चिकन शिजण्यासाठी टाकणार होते ती कढई खूप छोटी पडली, त्यामुळे मी ना दुसऱ्या कढईमध्ये ट्रान्सफर करून घेतलं. तर ना पहिलीवाली कढई खूप छोटी पण पडली होती आणि त्यामध्ये ना व्यवस्थित मिक्स पण करता येत नव्हतं. तर इकडे ना आधी चिकन मॅरिनेट करायला घ्यायला पाहिजे होतं, पण आधी सुक्कं शिजण्यासाठी टाकलं, मग मॅरिनेट करायला घेतलं. कारण की मॅरिनेट करायला ना भरपूर म्हणजे वेळ ठेवावं लागतं. तर मी काही जास्त वेळ ठेवलं नव्हतं मग, आणि आजकाल तर माझ्याकडून असंच होतं. तर इकडे मॅरिनेट करून झालं होतं आणि ना मध्ये मध्ये बेबीला पण घ्यावं लागतं. त्याच्यामुळे ना खूप टाईमपास राहतो कामांमध्ये. एक काम करायला खूप जास्त वेळ जात राहतो. इकडे ना कांदा कट करून ना तेलामध्ये परतण्यासाठी टाकून दिला होता आणि इकडे आले होते बघायला किती तयारी चालू आहे. जास्त काही डेकोरेशन करायचं नव्हतं, बलून्स वगैरेच लावायचे होते. सांभाळून डायरेक्ट हातपाय दुखून आले माझे. तर चला कांदा चांगला परतून घेतला होता मी आणि त्यामध्ये ना अद्रक लसूण हिरवी मिरचीची पेस्ट टाकली होती आणि ते पण परतून घेतल्याच्या नंतर ना मॅरिनेट केलेलं चिकन मी टाकून त्यामध्ये चांगलं परतून घेतलं होतं आणि थोड्या वेळ तसंच ठेवलं होतं. आणि त्यानंतर मग मी ना त्यामध्ये पाणी ओतलं होतं. परत एकदा मी ना पाणी ओतल्याच्या नंतर ना कुकरच्या झाकणची शिट्टी काढल्याच्या नंतर थोड्या वेळ वाफळून दिलं. त्यानंतर मग मी त्यामध्ये राईस टाकून शिजून घेतलं होतं व्यवस्थित. तर इकडे बड्डे बॉय ना स्वतःच्या बड्डेचं डेकोरेशन स्वतःच करून राहिला आणि पडले पालत मस्त खेळतोय उशी मान बिन ठेवून. भाऊ फोन कुठून घेतला दे इकडं. ए नासू नको ते. पप्पा आत्ताच वरडले होते मला. पप्पा म्हणतील कदर नाही त्यांची. तुम्ही काय म्हणे टेपची कदर नाही म्हणे तुला नाचवते. कितीला असतं आणि या पोराच्या खेळण्या आणि त्या रोज रोज त्या तर एक दिवस कधी कधी खेळत नाही, एक दिवस सुद्धा नाही खेळत, तेव्हा वाया जातो. तेव्हा याच्या खेळण्यामध्ये बरं पैसे वाया घालवते का ते लेकरू. काय चालू आहे अशी भांडणं, दोघांना फटके दे ना मी इथे. त्यांची मज्जा पाहून इतका खुश होते. हा इथं आम्ही तयारी केली साधी सिंपल. तर मी ना अशी तयार बड्डे बॉयचले इथं असे का बापू के एवढं खेळत आहे. ते कसं म्हणतंय घ्या. त्याला गरमी झाली. घेऊ ते का. 2 मिनिटं. 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 2
हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे शू. केक का? हॅपी बर्थडे शू. हॅपी बर्थडे टू यू. कोणला घालणार शिव पहिला केक? तू स्वतःच खा. बस बस घाल पप्पाला. थांबा मग फोटो. चला खाऊनच घेतलं. दादासाठी ठेवलाच नाही ना. दादाला खायचं होतं निम्मा. अरे इकडे तोंड इकडे बघ फोटो बघ शिव. जाण तुम्ही. त्याला पहिले केक खायला पण. मला काफीची बीज आवडली. हा ना. त्याला प्यायचं काय म्हणून. तर आता आमचा बर्थडे झालाय आणि सगळ्यांचे जेवण झालं. फक्त मी आणि तर बाळाला आहे ना जयाताईंनी घेतलंय ते सांभाळते आणि आता दोघी राहिलो जेवायचं. शिवदादाचा बर्थडे आहे. शिवदादाला हॅपी बर्थडे म्हणला तू. हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे राहते. असं नाही राहत. हॅपी बर्थडे राहते ना तू. बर्थडे कर. शिवदादाचा बर्थडे आज. शिवदादाचा बर्थडे करणार आहे. शिवदादाला हॅपी बर्थडे. त्यांना मोठे घ्यायचे. हॅपी बर्थडे करायचंय. त्याला वाटलं शिवदादाचा हात केकच आहे काय म्हणून खात असं. तू दाखव ड्रॉइंग. तर ना आज यांच्या ट्युशनमध्ये मॅडमने ड्रॉइंग कॉम्पिटिशन घेतले. ते तर शिवने ॲपल केला आहे. ॲपल ड्रॉ केला आहे. इकडे हिने फ्लॅग केला आहे आणि ना करतो तसं उलट माझी आवड का की त्याला माझ्याकडे नसते. मावशी घेऊन फाडायचे काय तुला. माझी नसते ते आत्ती इकडे कर. कोणाची आवडत. शिवदादाची की मावशी. शिवदादाची. शिवला आहे ना मोठे दादांनी काय गिफ्ट घेतला. बापरे पप्पाने सेम असं जेसीबी घेतला होता ना तिकडं. त्यात आणली होती. हा. या दिसलाय. तिला पण होती. खुश का मग. खुश खुश का. खुश का नाही. मटण आणलंय तुला खायला. रात्री चायनीज आणलंय. स्वाईनीज नाही आवडत आम्हाला. किती दिवस टिकणार आहे? पप्पा म्हटलेले शिवला घ्यायला कुठे गेल. त्याची म्हटलं चायनीज खायला. पप्पा म्हटले आम्हाला पण दे. शिव म्हटलं नाही जाणार मी नाही जाणार.